महायुतीचं नेमकं काय ठरलंय असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे आणि त्याचंच उत्तर घेण्यासाठी खासदार संजय मंडलिक यांच्याकडे आलो आहोत. कोल्हापूरकरांना प्रश्न पडलाय महायुतीचं नेमकं उमेदवार का घोषित केलं जात नाहीत, काय नेमकं याचं उत्तर? तुम्हाला जे नेमकं काय ठरलं त्याचं उत्तर उद्या मिळणार आहे. फक्त मी एवढंच सांगेन, थोडासा विलंब लागला त्याचं प्रमुख कारण म्हणजे महायुती आहे. या महायुतीमध्ये अनेक नवे घटक सहभागी व्हायला लागलेत. विशेषतः आता राज ठाकरे साहेबांचा प्रवेश यामध्ये होतोय. काल जानकर साहेबांनी निर्णय घेतला. असे अजून लहान सहान पक्ष असतील, मोठे पक्ष असतील, मोठे नेते असतील, यामध्ये सहभागी होत आहेत आणि म्हणून थोडासा विलंब त्यामुळे लागला. मुख्यमंत्र्यांचा आज सकाळी काहीतरी फोन आला होता, काय त्यांनी सूचना केलेल्या आहेत, काय सांगितलं? मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की आपली उमेदवारी घोषित उद्या होईल, पण तोपर्यंत काम थांबवू नका, काम सुरू करा, लोकांना भेटायला चालूच आहे, पण सर्व पक्षाच्या प्रमुख नेत्यांना घेऊन बसा. आणि म्हणून मी आज पालकमंत्री हसन मुश्रीफ साहेबांशी चर्चा केली. संध्याकाळी 6 वाजता त्यांच्यावर बसणार आहे. मुन्ना माडिक साहेबांशी फोनवर माझं बोलणं झालं, त्यांच्याबरोबर संध्याकाळी 7 वाजता भेटणार आहे. आणि दोघांशी भेटल्यानंतर नेमकी प्रचाराची रणनीती काय हे आज ठरवणार आहे. खरं तर मंडलिक घराणं आणि शिमगा हे आलं की एक वेगळं समीकरण असतं. काय समीकरण आहे ते? कारण कार्यकर्त्यांना पण ऊर्जा मिळते त्यामुळे. योगायोगानं आमच्या सगळ्या मंडलिक घराण्याच्या आणि कागल तालुक्याच्या राजकीय जीवनात अशा घटना घडल्या. विशेषतः उदाहरणार्थ द्यायचं झालं तर 1985 साली जी विधानसभेची अटीतटीची निवडणूक झाली, त्यामध्ये 231 मतांनी माझ्या वडिलांचा ज्यावेळी विजय झाला आमदार म्हणून, त्यावेळी शिमगा होता. आणि त्यावेळीपासून शिमग्याच्या निमित्तानं आता साधारणतः निवडणुका ह्याच काळात होत असतात. आणि शिमग्याच्या नंतर झालेल्या निवडणुका, त्यानंतरचे निकाल निश्चितपणानं कायमपणानं आमच्या बाजून लागलेले आहेत. आणि साहजिकच आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत होतं ही तिकिटाची घोषणा व्हायची शिल्लक राहिलेली आहे उमेदवारीची, ही शिमग्याला होईल. आज खरं म्हणतं तर झाली असती तर तो योगायोग पुन्हा एकदा साधला असता. मला वाटतं आज नाही तर उद्या होणार आहे आणि शिमग्याचा योगायोग या निमित्तानं पुन्हा साधला जाणार आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील मतदारांना काय आवाहन करणार आहे? तुम्हीच उमेदवार असणार आहे का त्यांना काय आव्हान असणार? मीच उमेदवार आहे सुरुवातीपासून सांगितलं, कारण मी विद्यमान खासदार आहे. माध्यमातून वेगवेगळ्या चर्चा जरी आल्या असल्या तरी शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांनी आम्हाला 13 खासदारांना आश्वस्त केलं होतं. ते 100% शब्द पाळणार ही खात्री आम्हाला होती. आणि मी वारंवार प्रसार माध्यमांना सांगत होतो की मीच उमेदवार असणार आहे. आता प्रत्यक्षात लोकांना जाहीर झाल्याशिवाय ते खरं वाटत नाही. ती जाहीर उद्या होईल आणि मग खऱ्या अर्थानं लोक कामाला लागतील. धन्यवाद. तर आपण बघितलं की जी उमेदवार आहे ती उमेदवारी ही मलाच मिळणार आहे आणि त्यामुळे लोकांनी कुठल्याही संभ्रमात पडू नये अशा पद्धतीचं आवाहन देखील खासदार संजय मंडलिक यांनी केलेलं आहे. कॅमेरामन अनिल सह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.